मी माझं इंस्टाग्रामचं अकाउंट जे आहे ते क्रिएट केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे द हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? पियाने मला गेल्या व्हिडिओमध्ये एक आयडिया दिली होती आणि खरंच खूप छान आयडिया होती आणि मी लगेच त्यावर डिसिजन घेतलं आणि एक इंस्टाग्रामचं नवीन अकाउंट जे आहे ते तयार केलेलं आहे. सो मला असं वाटतं की जशा तुमच्या कमेंट्स मला आलेल्या होत्या की माझी धावपळ होईल किंवा एकाच चॅनलवर जे आहे ते मी कॉन्सन्ट्रेट वगैरे केलं पाहिजे आणि नवीन चॅनल ओपन केलं तर खरंच धावपळ वगैरे होऊ शकते आणि जे पण काही सजेशन्स तुमचे आले होते मला की क्रिएट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, ते सगळ्यांना मी अगदी म्हणजे मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही मला एवढे छान छान सजेशन्स दिले. पण जे पियाने मला आयडिया दिली ना, मला तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं की मला असं वाटत होतं की त्या क्षणी पण मला तिने सांगताच असं वाटलं की अरे हो, जर मला काहीतरी करायचंच आहे इन शॉर्टमध्ये मी असं जे आहे ते हे करू शकते. सो तुमच्यापैकी कुणीही इंस्टाग्राम जर तुम्ही यूज करत असाल तर मी माझं इंस्टाग्रामचं अकाउंट जे आहे ते क्रिएट केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे द पिया मम्मी असं त्याचं नाव आहे. मी खाली ते स्क्रीनवर पण देते. सो तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असाल तर प्लीज तुम्ही जाऊन जे आहे माझ्या त्यावाल्या अकाउंटला जे आहे ते फॉलो करा. सो त्यामध्ये मी बेसिकली काय होईल ना की म्हणजे मी जास्तीत जास्त जे आहे ना चांगले प्रोडक्ट जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. होम डेकोर रिलेटेड असो की घरातल्या वापरायच्या गोष्टी असो, किचनच्या बाबतीमध्ये असो, कुर्तीज असो, म्हणजे आपले टी शर्ट्स वगैरे असतात, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये दाखवेल मी. जे चांगले चांगले आहे, युजफुल आहे, उगाच वायफड असं काही दाखवण्याचा प्रयत्न मी त्यामध्ये अजिबात करणार नाही आणि तेही थोडं युनिक स्टाईलमध्ये जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे तुम्हालाही बघायला पण इंटरेस्ट येईल आणि त्यातून तुम्हालाही जे आहे ना म्हणजे सोयीस्कर अशा गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत जे आहे त्या मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. इन शॉर्ट्समध्ये सांगायचं म्हणलं की एखाद्या गोष्टीचा जो आहे, एखादी वस्तू आहे, तिचा एकदम हॉनेस्ट असा रिव्ह्यू जो आहे तो मी तुमच्यापर्यंत जो आहे त्या चॅनल थ्रू, त्या अकाउंट थ्रू जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सो मेक शुअर करून तुम्ही यूज करत असाल तर मला नक्की फॉलो करा. ऑलरेडी मी ज्या दिवशी मला तिने आयडिया दिली ना, मी त्याच दिवशी लगेच इंस्टाग्रामचं अकाउंट बनवून घेतलं. कारण म्हटलं जास्त विचार करत राहिलो या गोष्टीवर तर भरपूर विचारांना मग जे असतात की पाय फुटत जातात की हे कर ते कर ते कर. म्हटलं एक त्याचं बनवून घेऊया आणि मोकळं होऊन जाऊया. सो मी 2-4 पोस्ट त्याच्यावर जे आहेत, माझे रील्स वगैरे थोड्या जुन्या थोड्या नवीन अशा काही ज्या आहेत त्या मी त्यावर टाकलेल्या आहेत. आणि तुम्हाला पण असं शॉपिंग वगैरे करायला किंवा शॉपिंग करण्याआधी त्याचा व्हिडिओ बघायला आवडत असेल ना तर मग तुम्ही नक्की जाऊन मला फॉलो करू शकता. तर चला मग एक नवीन चांगल्या गोष्टीची जी आहे ती पुन्हा मी सुरुवात केलेली आहे आणि मला माहिती तुमच्यापैकी बरेचसे लोक जे इंस्टाग्राम यूज करतात सगळे जाऊन मला फॉलो करणार आहेत, ही खात्री आहे माझी. सो नक्की आणि जमलं तर शेअर करा ज्याला कुणाला अशा पद्धतीच्या रील्स वगैरे बघायला आवडत असतील. सो तुमच्या फ्रेंड्स वगैरेला तुम्ही शेअर करू शकतात आणि चला मग होप फॉर द बेस्ट की याच्यामधून पण आहे जे काही ना काही चांगलं जे आहे ते घडणार आहे. आणि हो, कितीही काहीही झालं, ज्या लोकांनी मला कमेंट केलेली होती की तू ह्या चॅनलवर फोकस करणार नाही वगैरे वगैरे, त्या लोकांसाठी मला मनापासून सांगायचं आहे की हे माझं पहिलं आणि हेच चॅनल असणार आहे ज्याच्यावर मला पूर्ण फोकस करायचं आहे. मला भरपूर ग्रो करायचं आहे तुमच्यासोबत. झिरोपासून ते इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, पण मला अजून लोक पाहिजेत आणि हळूहळू ते मी गेन करते आणि आपल्याला अजून भरपूर लोक जे आहेत ते जमवायचे आहेत. आपल्याला भरपूर पुढे पण जायचं आहे. सो चला मग आता बाकीचा जो व्हिडिओ आहे त्याला डेली रुटीन जे आहे त्याला आपण सुरुवात करू. चला तर आज मी तुम्हाला आमच्या बेडरूममध्ये ना हा असं छान व्ह्यू दिसतो. म्हणजे हे जे मोठं झाड आहे ना तर त्याला जे आहे ना असे गुलाबी कलरचे जे आहेत ना ते फ्लावर्स येतात आणि मे बी ना म्हणजे उन्हाळ्याच्या स्टार्टिंगला जे असतात ना तर ते येत असतात. बऱ्याच दिवसापासून मी बघत होती आणि म्हटलं व्हिडिओमध्ये शेअर करू पण राहूनच गेलं. म्हटलं चला आज एक छोटीशी क्लिप जी आहे ती तुम्हाला दाखवते. तशी पूर्ण खिडकी आता ओपन होत नाही कारण कूलर वगैरे ठेवलेला आहे, पण बघायला खरंच खूप छान वाटतं. आणि फ्लावर्स असले की मग कुठल्याही झाडावर तुम्ही फ्लावर्स असू द्या त्यांना बघून आपलं मन प्रसन्नच होत असतं. तर आता बेडरूममध्ये आलीच होती, म्हटलं चला आता कामांची सुरुवात जी आहे ती बेडरूम पासूनच करूया. जेव्हा ह्या बेडरूमला हे सगळे वॉलपेपर वगैरे लावून घेतले होते ना तेव्हाच मला 2-1 कमेंट तरी आल्या होत्या की कर्टन जे आहेत तर ते जे आहेत ते चेंज करण्याची गरज आहे किंवा कर्टन पण नवीन घे. ॲक्च्युली मी खूप आधीपासूनच विचार करते. म्हणजे जेव्हा हे नवीन घर घेतलं ना तर तेव्हा असंच डीमार्टला गेलो आणि चांगल्या क्वालिटीचं दिसलं हे कर्टन, चांगलं जाडसर होतं तर तेव्हा मी घेऊन टाकलं. म्हटलं चला. आणि तेव्हा असंही मला असं होतं की मी कुठल्या कलरचं फर्निचर करेल काय नाही करेल, त्यापेक्षा असा जो आहे एक नॉर्मल कलर घेते म्हणजे कुठल्याही फर्निचरसोबत तो चांगला
चांगला दिसेल अशा विचाराने मी हे कर्टन घेतले होते. पण आता मला खरंच जे आहे ना, एक अशी थीम जी आहे, जसं मी वॉलपेपर लावले ना याच कलरमध्ये जे आहे ना, मला जे आहे ते कर्टन घ्यायचे आहे. मी ऑनलाईन पण माझी सर्चिंग चालली आहे, पण असं परफेक्ट व्यवस्थित कलर भेटत नाही आहे. मी गेल्या म्हणजे असं वाटते की 7-8 महिन्यापूर्वी पण जो होता ना, मी एक मागवलेला होता अजिओवरून, पण काही वेगळ्याच कलरचं निघालं ते. इमेजमध्ये काहीतरी वेगळं होतं आणि मिळालं काहीतरी वेगळंच. तर आता बघूयात मला कधी काय माझ्या मनासारखं कर्टन मिळतं ते. आणि जरा वेळा पूर्वी तुम्ही बघितलं असेल, मी जो बॉक्स होता फायनली तो खाली झालेला आहे. आणि त्या बॉक्समध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर माझ्या आईने जे होते ते पापड वगैरे दिलेले होते आणि डब्बे तर माझे सगळे भरून होते. सो ते पापड मी तसेच बाहेर जे होते ना, बॉक्स त्याच्या तसा असू द्यायची. त्यावर एक पेपर वगैरे ठेवलेला होता मध्ये धूळ वगैरे जायला नको म्हणून. आणि जेव्हा मला लागत होते ना पापड, मी त्यातूनच एक एक 2-2 काढून जे आहे त्या पद्धतीने मी त्यांना संपवले. आणि अक्षरशः आता तो जो बॉक्स आहे तो खाली झालेला आहे. आणि आता मी त्याला खाली उतरवून ठेवला आहे. म्हटलं जेव्हा पण आज उद्यामध्ये कुणी भंगारवाला दिसला की त्याला देऊन टाकूया, म्हणजे तेवढी जागा माझी मोकळी होऊन जाईल. नाहीतर ती चेअर जी होती ना, ती त्या बॉक्सनेच इतक्या दिवसांपासून भरून पडलेली होती. आणि आता बाल्कनीमध्ये आली आणि तुम्हाला फ्लावर्स दाखवणार नाही असं तर काही होणारच नाही आहे. सो बघा, हे जे अस्तरचं मी जे हे आणलं होतं ना, तर ते किती दिवसापासून आणले, जसे उमललेत ना ते आत्ता कुठे इतक्या दिवसानंतर, म्हणजे मला असं वाटते की महिन्यापेक्षा जास्त झाले. आणि ते फ्लावर आत्ता कुठे जे आहेत ना, ते थोडे सुकायला लागलेले आहेत. सो मला असं वाटते की 30 रुपयाचं एखादं रोपटं घेणं आणि ते फ्लावर जे आहेत ते 30 दिवसामध्ये त्याला आपण किती वेळा बघतो, मला असं वाटतं की मग 30 रुपये पैसा वसूल आहे. आणि हे बाकीचे तर सगळेच खूप छान मस्त ग्रो करताय, सदाफुली जे आहेत ते. आणि हे बघा, मी किती छोट्या छोट्या कटिंग्स ज्या होत्या त्या लावलेल्या होत्या. भावाच्या लग्नाला गेली तेव्हासुद्धा त्यांनी विदाऊट पाण्याने सर्वाईव्ह करून घेतला आणि छान मस्त ग्रो जे आहे ते झालेलं आहे. आणि इतक्या दिवसानंतर जे आहे आता हळूहळू ही कुंडी जी आहे ना पूर्ण भरून जाईल. छोटे छोटे ब्रांचेस त्याचे निघायला लागतात आणि मग पूर्ण कुंडी जी असते ना ती कव्हर होऊन जाते. खूप लाँग होतात. सो मी अजून त्याच्यानंतर 1-2 कुंड्या पण बनवून घेतल्या होत्या आणि तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं. हे पण मी लावून घेतलेल्या होत्या. तरी ह्या उन्हामध्येच असतात इथे आणि कित्येक दिवस असंच पडून होतं, त्यामुळे काही जे होती त्यांची ग्रोथ काही झाली नाही, पण बाकीचे छान ग्रो करताय. आणि ह्या 2 कुंड्या मी पेंटिंग वगैरे केली होती, तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं. सो बघा, यांच्यामध्ये कटिंग्स लावल्या होत्या आणि सगळ्याच ज्या कटिंग्स आहेत त्या किती छान ग्रो करताय. सो मला असं वाटतं की फेब्रुवारी हा जो महिना असतो ना, म्हणजे मलाही लक्षात राहायला पाहिजे म्हणून मी सांगते की फेब्रुवारी महिन्यामध्ये टँगल हार्ट जे असतात ना ते खूप छान ग्रो करतात. आणि याच्यामध्येही लावले होते, तिथलेही सगळे छान ग्रो झालेले आहेत. पिया ना, म्हणजे माहीत नाही अचानक तिला काय झालं. सकाळी उठली तेव्हा खूप छान मस्त एनर्जेटिक होती. तिचं काही ना काही करणं पण तिचं चाललेलं होतं. आणि अचानक म्हणते ती मला की मम्मा मला झोपायचं आहे. आणि तेव्हा मी तिला जरा हात लावल्यावर मला लक्षात आलं की अरे हिला ताप आहे म्हणून. सो तिला म्हटलं ठीक आहे चल तू झोपून घे. तोवर म्हटलं आपण बाकीचे कामं जे आहेत ते आवरून घेऊया. घरामध्ये औषध वगैरे आहे, सो तिला तात्पुरतं आता हे देईल मी तेवढं. तर बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, सकाळी उठल्यावर तिचं चाललं होतं सगळं, हे काढ ते काढ, क्राफ्ट करणं. तिचं सकाळीच तिचं बघणं, स्क्रोलिंग चालू झाली होती की मला हे जे आहे आज दिवसामध्ये बनवायचं आहे, कुठली कलरिंग वगैरे काय काय करायचं आहे, असं सगळं तिचं बॉक्स वगैरे तिने आणून ठेवलेला होता. पण मध्येच तिला वाटलं असेल की आता काही एनर्जी नाही बाबा, आता झोपण्याशिवाय ऑप्शन नाही. सो तो जो डब्बा होता ना, तो खरंच मी जेव्हापासून तिला म्हणजे पेन्सिल वगैरे सगळं ठेवण्यासाठी दिलं आहे ना, तेवढा डब्बा ती खूप छान मस्त ऑर्गनाईज करून ठेवत असते. आणि म्हणजे सांगायची गरज पडत नाही किंवा ती पण मला विचारत नाही की मम्मा मला पेन्सिल मिळत नाही आहे का, मला शार्पनर पाहिजे वगैरे. सगळं तिचं व्यवस्थित ठेवलेलं असतं, तर मग ती घेऊन घेते. मग मला असं वाटते की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ना, अशा याच्यासाठी जर आपण एखादा बॉक्स करून ठेवला, तुम्ही DIY पण बनवू शकतात. मी तर तो IKEAमधून घेतलेला होता, पण एखादा बॉक्स असा करून द्यायचा मुलांना की त्या बॉक्समधून बरोबर ते त्यांचं घेऊन घेतील आणि आपलं तेवढं एक जे काम असतं ते कमी होऊन जातं. तर मी लगेच जे होतं ना इथे पूर्ण सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतला, झाडू वगैरे मारला आणि त्यानंतर म्हटलं आज काहीतरी असं एक एक्स्ट्रा काम जे आहे ते माझं झालं पाहिजे. तर मग काय करू. मग मी जे आहेत ना, जे पिलो कवर होते ना माझे, ते सगळे काढून आणले मी. म्हणजे अगदी जुने जे पण होते सगळे काढून घेतले आणि सगळ्यांना हाताने धुतलं मी. कारण बघा, जे म्हणजे पिलो कवर आपण सोफ्यावर वगैरे ठेवलेले असतात ना, ते तर मी मशीनला लावून देते. पण जे आपण बेडवर वगैरे सगळे पिलोचे कवर असतात ना, तर ते मी प्रेफर करते की त्यांना हाताने वॉश केलं पाहिजे. कारण आपण आठवड्यातून तरी, आता माझं तरी मी असं कॅल्क्युलेशन केलं की 2 वेळा तरी मी तेल लावते. मग ते तेल जरा तिथे लागलेच असतं आणि ते काढण्याचं काम मशीन वगैरे काही व्यवस्थित करत नाही. सो ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हातानेच वॉश करून घ्यायच्या असतात. म्हटलं आता मी 2-4 वॉश करण्यापेक्षा जे पण जुने वगैरे आहेत सगळ्यांना काढून घेते आणि आज सगळ्यांना वॉश करून टाकते. आणि झालं माझं एवढं काम. बघताच मस्त क्लीन पण झाले, उन्हात वाढवून पण होत आहेत.
पियाने म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे असं काही तिने केलेलाच नव्हता. म्हणजे जसं तिचं वॅकेशन सुरू झालं ना, आमच्या घरामध्ये ब्रेकफास्ट जो आहे ना, तो जवळ-जवळ बंदच झाला आहे. कारण थोडं उशिरा जे असतं आरामात थोडं उठणं होतं. त्यामुळे मग आणि 1-2 फ्रूट असले की ते जरा-जरा खाल्लं जातं. मग ब्रेकफास्टची काही गरज पडत नाही आणि लगेच स्वयंपाकाचा वेळ पण होऊन जातो. सो ब्रेकफास्ट होतच नाही. म्हटलं चला आता तिला जरा जे आहे थोडं फ्रूट्स वगैरे देऊया. मी तिला कट करून वगैरे द्यायला गेली, पण तिची काही इच्छाच नव्हती खायची. कारण तिला ताप म्हणजे बऱ्यापैकी चांगलाच ताप होता, पण तिला झोप खूप येत होती. त्यामुळे तिने खाल्लं नाही, ती तशीच झोपली. आणि म्हटलं चला आता मग स्वयंपाकाला तरी सुरुवात करूया. आणि मी अशी गोष्ट आता बनवायला घेतली की जेणेकरून तिने खाल्ली पाहिजे. सो तिला असं म्हणजे बटाट्याची भाजी म्हणा, शेवभाजी अशा गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी मुलांना आवडतात ना, मला असं वाटतं की मग त्या तरी आजारी असताना जेव्हा खायची इच्छा नसते तेव्हा आपण बनवलं की मग ती भाजी वगैरे बघून आपल्या आवडती असती, तर मग थोडंफार का असे ना 2-4 घास एक्स्ट्राचे असतात ते खाल्ले जातात. तर मी आज जे आहे दम आलूची भाजी बनवते. आता मी गेल्या वेळेस तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर केली होती ती पियाच्या पप्पांनी बनवली होती आणि त्याच्या आधी जी शेअर केली होती ती मीच यूट्यूबवरून बघून जी होती ती बनवलेली होती. आज म्हटलं सगळ्यांचं कंबाईन करून जी वेळेवर मला आठवेल ना ती तशी बनवून घेऊया. पण भाजी बनली खूप छान होती, म्हणून मी आता जी रेसिपी जशी बनवली ना तशी तुमच्यासोबत शेअर करते. सो मी इथे जे आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि बऱ्याच भाज्यांमध्ये ना मी राईचं तेलच यूज करत असते. सो त्यामध्ये जे आहे राई टाकलेली आहे, जिरं वगैरे टाकलेलं आहे आणि मी आधीच ना म्हणजे कांदा टमॅटो वगैरे थोडं तेलामध्ये भाजून घेतला होता. त्यामध्ये अद्रक लसूण वगैरे टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली होती आणि आता ही तीच जी पेस्ट आहे ना, तर मी ती तेलामध्ये छान थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही सुके मसाले आहेत ना ते सगळे टाकून घेते. सो सुक्या मसाल्यांमध्ये ना म्हणजे आपण माझ्याकडे ना वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहेत ते मसाले आहेत. म्हणजे मी मम्मीकडे गेली वगैरे तर तिथून 2-4 वेगवेगळे टाईपचे मसाले जे असते ना ते घेऊन येते. म्हणजे असं समजा की किचन किंग वेगळा असतो किंवा मग एखादा खूप असं स्ट्रॉंग एखादा मसाला असतो की तो असतो. अशा पद्धतीचे मग वेगवेगळ्या भाजींमध्ये वेगवेगळे मसाले टाकायचे जेणेकरून प्रत्येक भाजीला मग थोडी वेगळी चव येते. सो त्या पद्धतीने मी इथे टाकलं. सगळे मसाले जे आहेत ते छान भाजून घेतले आणि आता इथे दही जी आहे ना ती मी घालते आणि तिला पटापट जे आहे ती मिक्स करते जेणेकरून ती फाटायला नको. नाही तर गरम याच्यात बऱ्याच वेळा दही जर आपण पटापट मिक्स नाही केली तर मग ती फाटून जाते आणि भाजी एवढी छान मग व्यवस्थित बनत नाही. सो हा मसाला जो होता तो व्यवस्थित छान मस्त हळू मंद आचेवर जो होता ना मस्त भाजून घेतला मी आणि त्यानंतर जे आहे ना ते भाजता माझं इथे कणिक पण भिजण्याचं जे काम होतं ना ते चाललेलं होतं. कारण एक काम संपल्यावर जर आपण दुसरं काम करायला घेतलं तर वेळ खूप लागतो. त्यामुळे एका कामामध्ये दुसरं काम जे आहे ते झालंच पाहिजे. तेव्हा कमी वेळेमध्ये 2 ते 3 कामं आपले पटापट होऊन जातात आणि मग आपल्याला वेळ पण मिळतो दुसरे काहीतरी गोष्टी करण्यासाठी. नाहीतर मग असं होतं की बापरे किचनमध्येच उभं राहा आणि तेच कामं करत राहा असंच होतं. आणि ज्या कामाची महत्त्वाचं म्हणजे इतकी जास्त किंमत नसते की स्वयंपाक बनवणं काय नॉर्मल गोष्ट आहे. किचनमध्ये सगळेच जातात, सगळेच करतात आणि त्यातल्या त्यात आता गरम एवढं होतं की नको व्हायला लागतं. त्यातल्या त्यात ती जी गॅसची फ्लेम असते त्याची ही जी वाफ असते ती बऱ्याच वेळा जी असते ती लागत असते. चला असो, हे दुखणं आपलं अजून जे आहे पुढचे 3-4 महिने कंटिन्यू चालणार आहे जोवर पावसाळा सुरू होत नाही. यावर लवकरच काहीतरी सोल्युशन शोधूया आता आपण. तर मी इथे जे आहे लगेच जे आहे चपाती वगैरे करण्याचं प्रिपरेशन पण स्टार्ट केलेलं आहे. आणि जे बटाटे होते ना म्हणजे काय होतं ना की मला असं वाटते की एका बटाट्याचे 2 तुकडे केले ना की जो मसाला असतो ना त्यामध्ये थोडा तो जातो आणि अजून थोडी जास्त चव येते बटाटा अख्खा ठेवण्यापेक्षा. त्यामुळे मी अर्धे बटाटे जे होते ना ते 2 कापांमध्ये म्हणजे त्यांची 2 तुकडे जे होते ते करून घेतले मी आणि बाकीचे अखंड ठेवले अशा पद्धतीने. म्हणजे अजून थोडी त्यांच्यामध्ये चव जी असते ना ती ॲड होऊन जाते. सगळे फ्लेवर जे असतात ते मध्येपर्यंत जातात. त्यानंतर जे आहे ना त्याच्यामध्ये मी जेवढं जसं पाणी पाहिजे तसं मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड केलं. चवीपुरता मीठ वगैरे ॲड करते. तशी मी भाजी ना थोडी पातळच बनवते जेणेकरून पियाला वाटलं तर तिने नाहीच खाल्लं तर बळजबरीने तिला मी जो आहे थोडा काला वगैरे बनवून जे आहे ते तिला खाऊ घालू शकते. अशा हिशोबाने थोडी पातळ भाजी बनवलेली आहे. आणि आता चपात्या बनवल्या की माझं जेवण जे आहे ते बनवून तयार होऊन जाणार आहे. तापामुळे जेवण तर काही केलं नाही पियाने आणि म्हणजे तिला ताप पण थोडा वाढत होता आणि दुपारी दवाखाने वगैरे पण बंदच असतात म्हणून म्हटलं सायंकाळपर्यंत औषध वगैरे दिलं आहे तसं तिला, पण ताप होता म्हणून मी तिला जे आहे इथे मिठाच्या पाण्याच्या घड्या वगैरे जे आहे ते ठेवते आहे की जेणेकरून थोडं जे आहे ते कंट्रोलमध्ये राहील ताप सायंकाळपर्यंत. आणि मुलांना असं आजारी असलं की मग चित्त अजिबात आपलं लागत नाही. सो चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि अपेक्षा करते तुम्ही इथपर्यंत बघत आलेले असाल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.